नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक वाटी रवा आणि टोमॅटोचा भरपूर वापर असणारी एक मस्त आणि भन्नाट रेसिपी बघतोय, जी तुम्हा सर्वांना खूप म्हणजे खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा आता मी 2 मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेत आणि ते बारीक चिरून घेणार आहोत. टोमॅटो बारीक चिरून झाले, की एका मोठ्या वाटीने इथं बघा मी 1 वाटी इतका हा रवा घेतलाय. आता जर तुम्हाला जास्त प्रमाणात ही रेसिपी बनवायची नसेल, तुम्ही छोट्या आकाराच्या पण वाटीमध्ये हा रवा घेऊ शकता. आता हा जो रवा आहे तो मी कच्चा वापरलाय आणि त्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे दही वापरतोय. तुमच्याकडे जर दही नसेल, तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धी वाटी ताक किंवा मग 1 लिंबू रस जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं आणि सुरुवातीला आता आपण रवा, दही आणि मीठ हे सगळं आता चांगलं असं एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील. तर आता इथं बघा रवा, दही आणि मीठ हे जे काही आहे ते अगदी छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आणि मिश्रण थोडं कोरडं पण झालं आहे. तर त्यामुळं आपण ज्या वाटीनं रवा घेतला, तर तेवढ्याच वाटीनं आता आपण 1 वाटी इतकं पाणी वापरतोय. तर सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी वापरलं आणि नंतर जे काही आपण पाणी वापरणार आहोत, त्याचं जे प्रमाण एक्झॅक्ट असेल, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन, जेणेकरून तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच होईल. तुम्ही बघू शकता आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. दही घेताना ते फारसं आंबट घेऊ नका, जेणेकरून जर फार आंबट रेसिपी झाली ना, तर खाताना त्याची छान चव येत नाही. आता हे सगळं बघा एकसारखं असं मी बॅटर जे आहे ते करून घेतले. आता हा जो रवा आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे. त्यामुळं ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं रेस्ट करणार आहोत. तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल, तुम्ही हे अर्धा दिवस किंवा 5 ते 6 तास पण हे चांगला रवा दह्यामध्ये भिजवून घेऊ शकता. पण जर तुमच्याकडे माझ्यासारखा वेळ नसेल, तर अगदी 10 मिनिटं पण तुम्ही हे छान रेस्ट करू शकता. 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय रवा जो आहे तो बऱ्यापैकी ह्यातलं जे पाणी होतं ते ओढून घेतलंय आणि चांगला असा फुलला पण गेलेला आहे. अगदी आकाराने तो छान असा डब्बल झालाय. आता हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेतलं. आता आपण जे टोमॅटो घेतले होते ते मी बारीक चिरून घेतलेत. ह्या रेसिपीमध्ये आपण टोमॅटो आणि रव्याचा जास्त वापर करतोय. ह्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे कांदा वगैरे वापरत नाही आणि जो काही टोमॅटो वापरतो ना त्यामुळे चव खूप छान येते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून वापरली मी. आता लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं कमी पण करू शकता. आता हे सगळं टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये सुरुवातीला चांगली मिक्स करून घेणार आहोत. बऱ्याच वेळी आपण रव्यापासून उपमा बनवतो. त्यावेळी जर आपण अशी रेसिपी बनवून देऊ ना, तर ती खूप मस्त आणि हेल्दी पण होते आणि टोमॅटोचा वापर असल्यामुळे टेस्टला पण ती खूप छान लागते. आता हे थोडं घट्टसर वाटतंय, त्यामुळं पुन्हा ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं पाणी घालते. आता प्रत्येकाचा रवा वेगळा असू शकतो. कुणाचा रवा जर थोडा मोठा किंवा जाडसर असेल, त्याला जास्त पाणी लागू शकतं आणि जर तुम्ही रवा बारीक घेतला असेल, तुम्हाला थोडंसं पाणी कमी पण लागू शकतं. पण इथं मला टोटल 1.5 ते पावणे 2 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने मी हे रव्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे. जेव्हा रव्याचं मिश्रण करतो ना, तेव्हा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे रव्याच्या गाठी गुठळ्या होणार नाहीत ह्याची मात्र काळजी घ्यायची. आता हे बॅटर बघा अगदी छान असं एकसारखं झालंय. मी तुम्हाला एका मोठ्या पळीनं दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की हे बॅटर मी कसं बनवलंय. जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये. हे जेव्हा रव्याचं बॅटर करतो ना, तेव्हा ते फार जर घट्ट केलत ना, तर ते खाताना छान टेस्ट लागत नाही. म्हणून थोडं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये ते ठेवायचं, जेणेकरून याला छान जाळी तर पडते आणि खाताना पण ते अगदी अप्रतिम आणि मस्त लागतं. आपण यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो वापरला, त्यामुळे दिसताना अगदी छानपैकी कलरफुल दिसतंय. मी तुम्हाला ह्याआधी पण अशा बऱ्याच वेगवेगळ्या आणि इन्स्टंट रेसिपी दाखवल्या त्या पण जर तुम्हाला आवडत असतील, तर त्याची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की आपण अजून काय-काय छान अशा सोप्या रेसिपी बनवू शकतो. तर आपलं जे काही बॅटर होतं ना, ते अगदी मस्तपैकी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बॅटर आपलं छानपैकी बनवून तयार झालं, की आपण गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवायचा. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आता आपण त्याला थोडं ब्रशनं तेल लावून घेतोय. ही रेसिपी करताना गॅस मोठा आणि तवा कडकडीत तापलेला असावा आणि त्यानंतर बॅटर पुन्हा छानपैकी मिक्स करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्या पद्धतीनं हे तव्यावरती आपण टाकून घेतोय आणि जमेल तितकं आपण ह्याला थोडासा गोलाकार आकार देण्याचा प्रयत्न करतोय. टोमॅटो भरपूर असल्यामुळं तो ना अगदी दिसताना मस्तपैकी लालसर रंगाचे हे दिसतात आणि बॅटर जर घट्ट असेल ना, तर ह्याला जाळीही पडत नाही. त्यामुळे थोडं हलकं असं पातळसर मी बॅटर ठेवलंय. तुम्ही बघू शकता आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो वापरला नाहीये, तरीही ह्याला मस्त जाळी पडली.
गॅस मोठा असेल आणि बॅटर थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सी असेल ना, तर त्याला मस्त जाळी पडते. 2 मिनिटानंतर मी गॅस मीडियम केला, जेणेकरून आपण जे काही रवा वगैरे वापरला ते चांगलं शिजलं जाईल आणि त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाट पाहायची. 2 ते 3 मिनिटानंतर बघा मी झाकण काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता वरची जी काही बाजू आहे ती अगदी छानपैकी कोरडी झालेली आहे आणि कडेचे काठ पण बघा अगदी छान जाळीदार आणि त्याबरोबर छान असे मस्त सोनेरी रंगावरती आलेत. असा छान रंग आला की वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून आता आपण दोन्ही बाजूने मस्तपैकी टोमॅटो उत्तपा भाजून घेणार आहोत. याआधी मी तुम्हाला ओनियन उत्तपा दाखवला आणि ती रेसिपी तुम्हा सर्वांना खूप आवडली होती. आजची रेसिपी पण तशीच आहे. पण बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये वगैरे हे टोमॅटो उत्तपा खातो आणि ते खूप आवडतात. पण घरी बनवायला गेलं की बऱ्याच वेळी जमत नाही किंवा आपण सोडा वगैरे वापरून बनवतो. पण न सोडा वापरता पण ना अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी बनते. हलकी-फुलकी, जाळीदार, कुरकुरीत आणि मस्त टोमॅटोचा वापर किंवा टोमॅटो भरपूर वापरून केलेली असल्यामुळे याला चव पण खूप छान लागते. मस्तपैकी आपलं हे टोमॅटोचा उत्तपा बघा तयार झालेला आहे. दोन्ही बाजूने अगदी छान भाजून घेतलाय. आता जेव्हा सर्व्ह करतो ना, तेव्हा अशा पद्धतीनं वरच्या बाजूनं थोडंसं तूप टाकून घ्यायचं. साजूक तूप जेव्हा आपण वरून घालतो ना, तेव्हा त्याला आणखीन जास्त चव येते. तुम्ही बघितलं असेल जेव्हा-जेव्हाही आपण अशा पद्धतीनं हॉटेलमध्ये वगैरे हा टोमॅटो उत्तपा खातो, तेव्हा वरून मस्तपैकी साजूक तूप आणि दाण्याची चटणी घातलेली असते. तर मीही अगदी त्याच पद्धतीनं सर्व्ह करते. जर तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणी घरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ हवा असेल, तर त्याची लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जेणेकरून तुम्ही ते अगदी घरबसल्या बनवू शकता. तर मस्तपैकी हा जो उत्तपा होता तो काढून घेतला आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे उत्तपे बनवून घेणार आहोत. उत्तपे घालतेवेळी पुन्हा बघा मी तव्याला तेल लावलं, गॅस मोठा ठेवला आणि बॅटर बघा मी अशा पद्धतीने टाकून घेते. 1 वाटी रव्यामध्ये साधारणपणे 8 ते 9 उत्तापे होतात, जर तुम्ही मीडियम आकाराचे बनवलेत तर. आणि जर तुम्ही थोड्या मोठ्या आकारामध्ये उत्तापे बनवणार असाल, तर साधारणपणे 5 ते 6 हे उत्तापे होतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता असू दे किंवा संध्याकाळच्या वेळी जर मुलांना आदल्या-मधल्या वेळी काहीतरी खावंसं वाटतंय, त्यावेळी पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. बरेचदा आपण पाहुणे वगैरे आले, की ते पोहे आणि उपमा करतो. तेच-तेच करून आपणही कंटाळतो आणि खाऊनही आपल्याला नको वाटतं. त्यावेळी जर अशा मस्तपैकी आपण हा टोमॅटो उत्तपा बनवून दिलात ना, पाहुणे आणि घरातले सगळे अगदी मस्तपैकी खुश होऊन ही रेसिपी एन्जॉय करतील ह्याची मी तुम्हाला 100% खात्री देते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील, तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला देखील कळेल, की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात. तर मस्तपैकी आपले बघा हे टोमॅटो उत्तप्पे तयार झालेले आहेत. तर आता हा जो उत्तप्पा आहे हा देखील आपण मस्तपैकी साजूक तूप घालून सर्व्ह करून घेऊयात. बरेच जण ना साजूक तुपाच्या ऐवजी बटरही वापरतील, पण मी तुम्हाला एक रेकमेंड करेल, की तुम्ही बटरच्या ऐवजी ना तूपच वापरून बघा. घरचं साधं तुपाची चव आहे ना, ती खूप छान ह्या उत्तप्यामध्ये लागते आणि अप्रतिम चव येते. बटरपेक्षाही मला साजूक तूप आवडतं. तुम्हाला हा उत्तप्पा कशासोबत खायला आवडेल हेही मला नक्की सांगा. तर गरमागरम उत्तप्पे आपण मस्तपैकी हे सर्व्ह करायचे. अगदी छान होतात. मुलांना, मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. चला तर भेटूत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.